नमस्कार, मी एन के राठोड सर. आपला एन के राठोड यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज गणेश चतुर्थीनिमित्त मी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा देतो. नमस्कार सर. नमस्कार. आपण भेटतोय आज सतीश मुस्कुंदे, हे ज्योती कॅन्सर रिलीफ यवतमाळचे संचालक आहेत आणि ते आर्णी पंचायत समितीचे शिक्षक. सर नमस्कार. आपल्याला भेटून आनंद झाला सर. तर बरेच दिवसापासून इच्छा चालली होती की तुमच्या सेंटरला भेट द्यावं. सरांचं जे कार्य आहे ते मी पेपरच्या माध्यमातून ते आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे एकमेव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत आणि त्यांचं समाजसेवेचं कार्य हे अविरत चालू आहे. सर मला विचारायचं आहे की ज्योती कॅन्सर रिलीफ ही तुमच्यामध्ये कल्पना कशी आली, कसं का वाटलं तुम्हाला हे सेंटर सुरू करायचं? सन 2000 मध्ये माझी मोठी बहीण ज्योती ती शिक्षिकाच होती. तिला कॅन्सर झाला आणि साधारणतः कॅन्सर झाल्यानंतर 9 महिने ती आमच्यासोबत राहिली. या 9 महिन्यामध्ये तिचा जो प्रवास होता तो मी आणि माझ्या कुटुंबियांनी प्रत्यक्ष अनुभवला. आणि माणसाचं जीवन असंही असू शकते, म्हणजे कॅन्सरनं घरात प्रवेश केल्यानंतर जसं कॉमनली आपण जे जीवन जगतो तो 24 तास जायला काहीच वेळ लागत नाही, वर्षानुवर्ष जायला वेळ लागत नाही. परंतु एकदा कॅन्सरनं घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आमचा जो एक सेकंद होता तो एक सेकंद म्हणजे असं वाटायचं की बाबा किती एक वर्षासारखा जात होता. आणि मला कसं समजलं की बहिणीला कॅन्सर निघाला, ते काय लक्षण होते त्याचे? ताईला एक तोंडामध्ये थोडासा फोड आला होता आणि जसं पहिले तर दुर्लक्ष, आपण कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मग तिनं ते थोडंसं मलम वगैरे लावला. परंतु 15 दिवस 1 महिन्यानंतरही ती आर्णीला राहिला होती, तो बसला नाही. आणि म्हणून मग पुढची आर्णीचे जे डॉक्टर होते त्यांनी तिला डॉक्टर सुहास श्रोत्री यांच्याकडे जायला सांगितलं. डॉक्टर सुहास श्रोत्री यांच्या यवतमाळला ती आल्यानंतर डॉक्टरांना थोडी शंका आली की जवळजवळ या फोडाला 1 ते 1.5 महिना झाला आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर सुद्धा हा फोड बसत नाही आणि तो कुठल्याही प्रकारे दुखत नाही. आणि म्हणून त्यांनी शंका व्यक्त केली आणि त्यांनी बायोप्सी करायला लावली आणि तिची बायोप्सी झाली. आणि बायोप्सी नंतर एक 8 दिवसामध्ये तिला रिपोर्ट घ्यायला बोलावलं. 8 दिवसानंतर जेव्हा ती तिच्या पतीसोबत गेली तेव्हा अक्षरशः जे नाही पाहिजे होतं तेच घडलं आणि तिचा जो रिपोर्ट आला तो पॉझिटिव्ह आला. अच्छा. तर मग सर साधारण ते म्हणजे साधारण हे जे ट्रीटमेंट आहे ते किती वर्ष झाले आणि त्यांचं मृत्यू जे आहे ते कॅन्सरनं झाला समजा, तर साधारण किती वर्ष जगलं ते? तिला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर या ठिकाणी यवतमाळचे डॉक्टर श्रोत्री होते. त्यांनी तिला सांगितलं की यवतमाळमध्ये त्यावेळेस कॅन्सर उपचाराच्या सोयी उपलब्ध नव्हत्या आणि म्हणून तिला नागपूरला सांगितलं की नागपूरला जाऊन तुम्हाला उपचार करावा लागेल. मला आठवते डॉक्टर सुधीर देशमुख नागपूर यांच्याकडे तिची ट्रीटमेंट झाली. तिचं ऑपरेशन जवळजवळ 8 ते 10 तासाचं तिचं ऑपरेशन होतं. त्यानंतर ऑपरेशन झालं. नंतर 1 महिन्यानंतर तिला लाईट दिले आणि नंतर पुन्हा किमोथेरपी सुद्धा दिली. परंतु तिच्या ज्या काही हाल अपेष्टा आम्ही पाहिल्या त्या खरोखरच शब्दामध्ये व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे. बरोबर आहे. घरामध्ये जर असं झालं असेल तर माणसाचं डोकंच काम करत नाही आणि तुम्ही ते झेललं. त्यानंतर सर हे तुम्हाला ज्योती कॅन्सर रिलीफ जे आहे हे साधारण कोणत्या वर्षी तुम्ही सुरू केलं? 2001 मध्ये ताईचा मृत्यू झाला, 9/9/2001. त्यानंतर मला असं कितीतरी दिवस करमत नव्हतं आणि माझ्या मनामध्ये नेहमी असा विचार यायचा की काहीतरी माझं चुकलं. मी आपल्या कुटुंबामध्ये जसं तिचा उपचार करताना आम्हाला ज्या काही गोष्टी समजत नव्हत्या त्या आम्ही कुठं विचारावं आम्हाला थोडा प्रश्न पडत होता. तेव्हा जिल्ह्यामध्ये काय राज्यामध्ये सुद्धा असं एखादं मार्गदर्शन केंद्र आहे का की ज्या आम्ही आमच्या ज्या काही मनामधल्या शंका आहे त्या विचारू शकू. पण मला ते कुठेही आढळलं नाही आणि म्हणूनच तिच्या मृत्यूनंतर मी मनाशी ठरवलं की ताई गेली, परंतु ताई गेल्यानंतर तिची आठवण राहायला पाहिजे
आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक असे रुग्ण आहेत ज्यांना कॅन्सर होतो, पण त्यांना समजत नाही. त्यांना समजत नाही उपचार कुठं करायचे, कोणत्या मदत निधी आहे. ऍक्च्युअल मध्ये ताईच्या मदत निधी मिळवता मिळवता तिचा मृत्यू झाला, पण तिच्या मदत निधी मिळणं अतिशय कठीण झाले आम्हाला. आणि म्हणून मला असं वाटत होतं की एक मार्गदर्शन केंद्र असं असावं ज्या ठिकाणी रुग्णाला आपलं मन मोकळं करता येईल. आणि म्हणून 7 जुलै 2002 नगर भवन मध्ये आम्ही या संस्थेची स्थापना केली. सर अतिशय चांगला तुमचं वर्क चालू आहे सर. या माध्यमातून तुम्ही जे यवतमाळ जिल्ह्यातलं म्हणा किंवा महाराष्ट्रातले लोक तुम्हाला फोन करून विचारत असेल तर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काय त्यांना मदत करता? 2002 मध्ये या संस्थेची स्थापना केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आम्ही असं ठरवलं की रुग्णांच्या घरी भेटी द्यायच्या. अगदी माझा पहिला जो रुग्ण होता रामराव बोटरे नावाचा, त्याच्या घरी अक्षरशः जेव्हा मी भेट दिली तेव्हा त्याला मी जेव्हा पाहिलं तेव्हा अक्षरशः मी माझे अश्रू आवरू शकलो नाही. तो ढसाढसा रडत होता आणि तो मला म्हणत होता की बाबा मला मरायचं, मला जगायचं नाही आहे. त्यांची कोणती स्टेज होती ती? त्यांची लास्ट स्टेप होती. म्हणजे त्यांचा जो उपचार होता, त्यांच्या आर्थिक परिस्थिती अभावी इथं उपचाराच्या सोयी नव्हत्या, परगावी ते जाऊ शकत नव्हते. शासनाचा निधी पण त्यांना शासनाचा निधी काही नाही. अतिशय आर्णी तालुक्यातल्या अतिशय ग्रामीण भागामध्ये ते राहत होते. आणि मला त्यांची परिस्थिती आता आठवते की त्यांचा हा जो जबडा होता तो असा आरपार झाला होता, म्हणजे आतमधला भागही दिसत होता, एक ज्याला लास्ट स्टेप आपण म्हणतो. आणि ते पाहून असं मन एकदम विचलित होत होतं. आणि म्हणजे उपचार न केल्यामुळे त्यांचा हा भाग जवळजवळ नष्ट झाला होता. आणि असं वाटत होतं की आता त्यांचं काय होणार. आणि ते मला म्हणत होते की मला मरायचं आहे, मला तुम्ही मरायचं औषध द्या. परंतु आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा आम्ही या हालतीमध्ये नव्हतो की आम्ही त्यांना काही मदत करावी की तुम्ही नागपूरला जा. ते फक्त एवढ्याच अंतरावर होते की बाबा यांना कोणीतरी नागपूरला घेऊन जायला पाहिजे. कदाचित त्यांना जर नागपूरला नेणारा कोणी भेटला असता तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती आणि त्यांचा मृत्यू सुद्धा झाला नसता. आणि तुम्हाला मी सांगतो, त्यांचा जो मृत्यू झाला तो अतिशय दुर्दैवी झाला. त्यांची मी भेट घेतल्यानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर मी पेपरला बातमी वाचली की या गावचा हा रुग्णानं आत्महत्या केलेली आहे. आणि मला अतिशय वाईट वाटलं. अच्छा, तर आता तुम्हाला फोन येत असेल तर तुम्ही त्यांची काय असं कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करतात जनतेला? आणि तो जो आपला बोटरे नावाचा रुग्णानं आत्महत्या केल्यानंतर तेव्हा मनाशी मी ठरवलं की माझी आर्थिक परिस्थिती कशी असो, मी प्रत्येक रुग्णाला किमान नागपूरपर्यंत तरी पोहोचवलं पाहिजे. आणि त्या काळात 2002 मध्ये नागपूर जाण्यासाठी रुग्णाला जाण्याचा खर्च जवळजवळ 500 रुपये येत होता. माझी परिस्थिती नसतानाही मी 500 रुपयाची मदत त्या काळी माझ्याकडे जे रुग्ण येत होते किंवा मी ज्यांना भेटत होतो त्याही काळी मी त्यांना 500 रुपयाची मदत सुरू केली. अतिशय कठीण प्रवास होता. जेव्हा प्रत्येक रुग्णाला 500 रुपये द्यायचं काम पडत होतं तेव्हा ते अतिशय कठीण. आज आपण त्या 500चं मूल्य म्हणजे ते 5,000 10,000 असंही करू शकत नाही. तर त्यामुळे बरेचशा पेशंटना मग नागपूरला आम्ही मेडिकलमध्ये पाठवत होतो. त्या ठिकाणी त्यांचा उपचार होत होता आणि पेशंटचा आपण उपचार करत आहोत त्या 500 रुपयाच्या भरोशावर. म्हणजे त्यांच्यासमोर मग ही लास्ट स्टेप येत नव्हती त्यांना. अच्छा, तर मला एक म्हणायचं आहे की हे कॅन्सरसाठी शासनाकडून काय काय अशी योजना आहेत की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु ते तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचतील, अशी कोणत्या योजना आहेत? आणि जर एखादा कॅन्सरग्रस्त असेल तर तुमच्यासोबत ते कसं संपर्क साधेल? मला आठवते 2002 मध्ये जेव्हा आम्ही या कार्याला सुरुवात केली तेव्हा शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना होती आणि त्यामधून 70,000 रुपयाचा निधी मिळत होता. आणि तो निधी मिळण्यासाठी रुग्णाला ज्या प्रोसेस होत्या त्या एवढ्या कठीण होत्या की रुग्ण आपल्या ग्रामीण भागातला तिथपर्यंत पोहोचतच नव्हता. आपल्या जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत तो प्रस्ताव जात होता मंत्रालय मुंबईला आणि तो येऊपर्यंत आपला रुग्ण राहतो की नाही हेही माहीत नव्हतं. आम्ही सर्वप्रथम असं ठरवलं की रुग्णांना प्रत्यक्ष मदत केल्यापेक्षा जर आपण यांच्या मदत निधीचे नियमच जर बदलवले शासनाकडून तर ते पूर्ण राज्यासाठी नव्हे देशासाठी फायद्याचं पडेल. आणि म्हणून त्या गोष्टीपासून आम्ही प्रेरणा घेऊन या योजनेमध्ये बदल होण्यासाठी माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री असो की अजून कोणी मंत्री, आरोग्यमंत्री यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन या योजनेमध्ये जे वारंवार बदल झाले
ते ज्योती कॅन्सर रिलीफनं अतिशय प्रामाणिकपणे कार्य केल्यामुळेच झाले असं मी ठामपणे सांगू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही लोकांसाठी अतिशय चांगलं काम करत आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही बरेच वेळा मंत्र्यांना भेटलं, बरेच वेळा तुमचं मी पेपरमध्ये बघतो, वेगवेगळ्या मंत्री तुमचे गौरव करतात. तर सर, ते हे जे कॅन्सर म्हटल्यानंतर यांना खर्च फार जास्त येत असेल ना, तर त्यासाठी मी आता तुम्हाला विचारलं की ते किती रुपयेपर्यंत त्यांना मदत मिळू शकते कॅन्सर? सध्या ज्या शासनाच्या योजना आहे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार रुग्णांना मिळतो आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आहे यामधून सुद्धा 5 लाख रुपयाचा उपचार रुग्णांना 10 लाखापर्यंत ते खर्च करतो. परंतु ही आता शासनानं एकत्रितपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिले या योजना फक्त शासन स्तरावरच होत्या, परंतु आता त्यात शासन मान्य हॉस्पिटल म्हणजे जे काही चांगले मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा या दोन्ही योजना आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे जिल्ह्यातील नव्हे राज्यातील रुग्ण त्याचा फायदा घेत आहे आणि त्यांना चांगला रिलीफ मिळून त्यांचं आयुष्य पूर्ववत ते जगायला सुरुवात करत आहे. हा, नाही का कॅन्सर म्हटल्यानंतर कसं आहे, अर्धा तर तो पेशंट खचतो कॅन्सर झाला म्हणून, त्याला माहिती नसते. अशा वेळेस एखादा कॅन्सरग्रस्त असेल, पहिला स्टेज दुसरा स्टेज असेल, ज्यावेळेस ते तुमच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता? आम्ही जनजागृती करताना आमचा हा प्रयत्न असतो की लोकांना जर प्राथमिक अवस्थेमध्ये कॅन्सरचं निदान झाला तर तो बऱ्या होण्याची शक्यता जवळजवळ 80% ते 100% असते. परंतु आपल्या भारतामध्ये आपलं काहीच दुखत नसताना आपण दवाखान्यात जाणे ही संकल्पनाच नाही. आपल्या ज्या फॉरेन कंट्री आहे, अमेरिका असो, इंग्लंड असो, जर्मनी असो, इटली, या ठिकाणी कॅन्सरवर त्यांनी रिसर्च केलं आणि त्यांना एक गोष्ट समजली की आपण जर कॅन्सर झाल्यानंतर त्याचा उपचार केला तर आपल्याला प्रभावी असा उपचार होऊ शकत नाही. आणि म्हणून सर्वच जे युनिसेफ आहे, जागतिक आरोग्य संघटना आहे, भारताचं आरोग्य मंत्रालय आहे, सगळ्यांचा आता एकच प्रयत्न आहे की तुम्ही कॅन्सरच्या ज्या तपासण्या आहे त्या करा. 3 महिन्यांना करा, 6 महिन्यांना करा, 12 महिन्यांना करा. आता तर एवढ्या तपासण्या आणि चाचण्या आलेल्या आहे की आपण जर त्या रेग्युलरली केल्या तर तुमचं कॅन्सरचं निदान 100% प्राथमिक अवस्थेमध्येच होते आणि तुमचा जो उपचार आहे तो 100% चांगला होऊन तुम्ही 100% बरे होता. बरोबर आहे तुमचं. आजकाल काय झालं की एक माणसाच्या मनामध्ये भीती असते की आपण जर ट्रीटमेंट घेतली, ब्लड टेस्ट केलं आणि त्यामध्ये जर आजार निघाला, टेन्शन येते. म्हणून बरेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा आजार असतो, जसं शुगर आहे, BP आहे, असा आजार त्यांना माहीत नसतो पण ते झालेलं असतो. परंतु ते दवाखान्यामध्ये जात नाही. का जात नाही, टेस्ट का करत नाही, त्याचं कारण एकच, त्यांना मनामध्ये भीती असते. ही भीती जायला पाहिजे आणि जर टेस्ट केलं तर म्हणजे आपल्याला ती माहिती पडते कुठला आजार आहे. नाही म्हणजे तुमचं सांगायचं तात्पर्य काय की जर आपण वेळोवेळी टेस्ट केल्या तर आपल्याला माहिती पडते आपल्याला आजार झालेला आहे काय. आणि जर एखादा कॅन्सर झाला असेल, पहिला स्टेज असेल, तर त्यावेळेस त्याच्यावर उपचार होऊन तो आजार दुरुस्त होऊ शकतो, असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर सर? तर सर, आतापर्यंत तुम्ही किती लोकांना मदत केलं असं तुम्हाला आठवते? ज्योती कॅन्सर रिलीफची स्थापना 2002 मध्ये झाली आणि तेव्हापासून माझ्या संपर्कामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातले नव्हे देशभरातले 8 ते 10 हजार रुग्ण माझ्या संपर्कामध्ये आलेले आहेत. आम्ही त्यांना सुरुवातीला माहिती आणि मार्गदर्शनच करत होतो, परंतु मागील 10 वर्षामध्ये त्यांच्यासाठी आम्ही आर्थिक मदतीच्या योजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होतो की आपण 2002 मध्ये जी 500 रुपयाचा एक मदत निधी त्यांना चालू केला होता जिल्ह्यासाठी, तो निधी आता आपल्या जिल्ह्यातला कोणताही रुग्ण जर नागपूरला जात असेल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्ही त्याला नागपूर जाण्यासाठी 2000 रुपयाची मदत करत आहोत. त्याला जर मुंबईला जायचं असेल तर आम्ही त्याला 3000 रुपयाची मदत करत आहोत. आणि जिल्ह्यामध्ये ज्या रुग्णांना कॅन्सर परिहार सेवा आवश्यक आहे त्या रुग्णांना आम्ही 5000 रुपयाची मदत करत आहोत. जसं कॅन्सर परिहार सेवा म्हणजे जे रुग्ण अतिशय लास्ट स्टेपमध्ये आहे त्यांना खूप गोष्टीची गरज असते, त्यासाठी आम्ही कुटुंबियांना 5000 रुपयाची मदत करत. अतिशय चांगला उपक्रम आहे सर तुमचं. आणि तुम्ही विद्यार्थ्यांची सेवा करत आहात आणि त्याच्यानंतर उरलेला वेळ जे आहे तुम्ही समाजसेवेसाठी घालत आहे. तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे सर. तर सर, समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, आता बरेच लोकांना माहीत नाही की यवतमाळमध्ये ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर आहे म्हणून, पण जर आज ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जर तुम्हाला
जे काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या स्वरूपात संदेश द्याल सर, की तुम्हाला जेणेकरून ते संपर्क करेल आणि त्यांना जर आजार असेल तर त्या आजारासाठी त्यांना मदत होईल? आता मागील 10 वर्षापासून जवळजवळ जिल्ह्यामध्ये ज्योती कॅन्सर रिलीफ हे नाव जवळजवळ परिचित झालेलं आहे. आमचे जेवढे यवतमाळ जिल्ह्यामधले पत्रकार मित्र आहे ग्रामीण भागातले, या सगळ्यांना ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटरची माहिती आहे आणि हे पत्रकारच आमच्या संस्थेचं काम करत आहे. जास्तीत जास्त माझ्याकडे जे पेशंट येतात ते जवळजवळ पत्रकारांनीच पाठवलेले असतात. झरी जामणीसारखा अतिदुर्गम भाग असो, उमरखेड असो, महागाव असो, पांढरकवडा, मारेगाव जिल्ह्यातला अतिदुर्गम जो भाग आहे तेथील पत्रकार मंडळी अतिशय निष्ठेनं त्यांची जी सामाजिक बांधिलकी आहे ती पूर्ण करतात. ते लोकांपर्यंत माहिती पोहोचवतात आणि बऱ्याचशा पत्रकारांचे मला फोन येतात की सर पेशंट आहे, आणि मी त्यांना सांगतो की बाबा आम्ही तर त्यांच्या आता बऱ्याचशा अडचणी दूर केल्या. आम्ही पहिले चेकनं व्यवहार करत होतो, आता तर आम्ही त्यांना ऑनलाईन पैसे टाकत आहोत की तुम्ही ऑनलाईन कागद पाठवा आणि आम्ही ऑनलाईनच तुमचं पेमेंट करतो. अच्छा, धन्यवाद सर. खरंच तुम्ही अतिशय मोलाचं कार्य करत आहात. केवळ हा योगायोग आहे म्हणजे तुमच्या बहिणीच्या बाबतीत असं भाव आणि त्यामधून तुम्हाला असं वाटलं किंवा जे आपल्या कुटुंबामध्ये घडलं, आपल्या बहिणीसोबत झालं, हे इतर समाजामध्ये जर असा प्रकारचा आजार झाला असेल तर त्यांना आपण निश्चितच आपल्या या ज्योती कॅन्सर रिलीफच्या माध्यमातून मदत करू. तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात सर. याबाबत शासनाने काही दखल घेतली असेल सर तुमचं, त्याबाबत काही सांगू शकता आपण? शासनानं माझी अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेतली आणि मी शासन असो, समाज असो यांचा याच्यासाठी आभारी आहे की मी तर खूपच क्षुल्लक काम केलेलं आहे, छोटंसं काम केलेलं आहे, पण माझी दखल अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा लेवलवरच नव्हे तर राज्य लेवलवर आणि देश पातळीवर सुद्धा घेतलेली आहे. मला जिल्हा युवा पुरस्कार जो आपल्या जिल्हाधिकारी देतात, एक माझी सर्वप्रथम जिल्हा युवा पुरस्कार म्हणून माझी दखल जिल्हा स्तरावर घेतली गेली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा अवॉर्ड होता, रेड अँड व्हाईट ब्रेवरी अवॉर्ड, तो एक मला मिळालेला आहे. त्यानंतर माझ्या कार्याची दखल एअर इंडिया कंपनी, आपली जी विमान कंपनी आहे, यांनी सुद्धा माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी माझा गौरव केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर मला पुरस्कार किती मिळालेत आता मला आठवत नाही, ते शेकडो स्वरूपात आहे. हे जे पूर्ण भरलेलं आहे ते पुरस्काराने भरलेलं आहे. परंतु आपल्या भारत सरकारतर्फे सुद्धा माझी या कार्याची दखल घेऊन मला देशाचा युवा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार मला 2004-05 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकारनं दिला. तो क्षण माझ्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाचा होता. धन्यवाद सर. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर आज या ठिकाणी आपण तुम्ही मला जे वेळ दिलं आणि आज अतिशय चांगला दिवस आहे गणेश चतुर्थी, आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण मला बहुमूल्य वेळ आपला दिलेला आहे. त्यामुळे सर मी तुमचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.